नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अस्सल खानदेशी पद्धतीने डाळ बट्टी आणि घोटल्या वांग्याची भाजी कशी बनवायची ना ते बघणार आहोत. तुम्ही आधी बट्टी बघा, काय मस्त खुसखुशीत तयार झालेली आहे. अगदी लग्न पंक्तीमध्ये खाल्ल्याप्रमाणेच तुम्हाला ही डाळबट्टीची चव येईल आणि त्याचबरोबर अवघ्या 1 ते 1.5 तासामध्ये आपली ही पूर्ण थाळी तयार होते. काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली तर एकदा नक्की तुम्ही ही खानदेशी डाळबट्टी आणि घोटल्या वांग्याची भाजी ट्राय करा. चला मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण वरण भाताचा कुकर लावून घेणार आहोत. त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये 1 कप मी तुरीची डाळ घेतली आहे आणि छोटं जे भांडं असतं त्यामध्ये 1 कप तांदूळ घेतले आहे. डाळ तांदूळ स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि यामध्ये 1 पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं डाळ तांदूळामध्ये, म्हणजे अगदी मऊसूत डाळ तांदूळ शिजतात. आता डाळ शिजवताना पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यामुळे डाळ अगदी मऊसूत शिजते. भातामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. दोघंही व्यवस्थित मिक्स करायचे. एकीकडे कुकरमध्ये मी 1 ग्लासभर पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये लिंबाची फोड टाकली म्हणजे आपला कुकर काळा होत नाही. खाली आपल्याला डाळीचं भांडं आणि वरती भाताचं भांडं ठेवून झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. एकीकडे याच्या 3 शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ भिजवून घेऊयात. तर इथे मी 4 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप इथे बारीक रवा घेतलेला आहे. तर बट्टीसाठी बारीक रव्याचाच वापर करा. त्यानंतर एका छोट्या बाउलमध्ये मी अर्धा कप इतकं रूम टेम्परेचरचं पाणी आणि 2 छोटे गुळाचे तुकडे घेतले आहे. साधारण पोह्यांचा चमचा इतकं गूळ घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यातला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळ टाकणं ऑप्शनल आहे, पण एकदा नक्की ट्राय करा. मस्त बट्टीला चव येते. आता हे सुकी जिन्नस आहे ना, यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा ओवा घ्यायचा. ओवा थोड्याशा क्रश करून टाकल्यामुळे यांचा स्वाद खूप छान लागतो या बट्टीमध्ये आणि बट्ट्या पचायलाही हलक्या होतात. 2 पोह्यांचे चमचे भरून साजूक तूप, पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि 1 चमचा भरून दही घालायचं आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी सुके जिन्नस आणि मग हळदीचं पाणी यामध्ये टाकायचं. काय होतं की हळद आपण आहे ना पिठामध्ये टाकल्यावर बऱ्याचदा ती व्यवस्थित पिठात मिक्स होत नाही एकसारखी, पण अशी पाण्यामध्ये मिक्स करून टाकली ना तर एकसारखा बट्टीला रंग येतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे मिक्स करून टाकत असते. तर आमच्या घरी ना जेव्हा बट्टीचं पीठ संपतं की तेव्हा या पद्धतीने या बट्ट्या केल्या जातात. बट्टीचं पीठ पारंपरिक पद्धतीने कसं करायचं तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता थोडं थोडं करत पाणी टाकून घट्ट अशा याचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि शेवटी अर्धा चमचा तेल टाकायचं आणि तेल लावून आता आपल्याला हे साधारण 15 मिनिटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे ह्याच्यातला जो रवा आहे ना तो चांगला फुलतो. आता आपण काय करूयात, घोटलं वांगं तयार करून घेऊयात. त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे. एकीकडे कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहे बघा, वाफ निघते तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊयात. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, 1 चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, पाव चमचा हिंग घालायचं आहे. आता हे तमालपत्र मोठं होतं त्यामुळे मी त्याचे तुकडे करून टाकले आहे. तमालपत्र छोटं असेल तर अख्खं टाकलं तरी हरकत नाही. मस्त खरपूस हा तडका तयार झाला की यामध्ये बघा मी असे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले पाव किलो वांगे टाकून घेतलेले आहे. अगदी यांना ना असं डाग पडेपर्यंत मीडियम फ्लेमवर 3-4 मिनिटासाठी आधी चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा मी यामध्ये गरम मसाला टाकला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. मसाले चांगले यामध्ये परतवायचे. तुम्हाला काळा मसाला ॲड करायचा असेल तर तोही तुम्ही टाकू शकतात किंवा तुम्हाला ही घोटली भाजी हिरव्या वाटणामधली करायची असेल तर हिरवं वाटण लावूनसुद्धा तुम्ही ही घोटली भाजी करू शकतात. आता आहे ना चांगले मसाले यामध्ये परतवले गेले की अगदी उकळतं गरम पाणी आपल्याला 1.5 कप इतकं यामध्ये टाकायचं आहे आणि 2 बुटूक मी यामध्ये आमसुलाचे टाकले आहे. याला छान मिक्स करायचं आहे. याला एक उकळी आली की आता मंद आचेवर आपल्याला याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. आता ही कढईमध्ये मी शिजवून घेतली आहे घोटली वांग्याची भाजी. तुम्ही हवं तर कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये हे वांगे शिजवून घेतले तरीही चालेल. अगदी झटपट आपली वांग्याची भाजी होते ही तयार. वांगं चांगलं घोटून घ्यायचं आहे. मी चमच्यानेच घोटलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी ना पुन्हा यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटाची याला वाफ काढून घ्यायची आहे. तर दुसऱ्या गॅसवर मी भाजी वाफवत ठेवलेली आहे. तोपर्यंत कुकरचीही वाफ निघाली बघा. असं भाताचं भांडं काढून आपण शिजवलेली डाळ बाहेर काढायची आणि भाताचं भांडं आहे ना मी नेहमी कुकरमध्ये असं पुन्हा झाकण लावून ठेवत असते, म्हणजे अगदी जेवणापर्यंत आपला भात गरम राहतो किंवा 5 मिनिट मंद आचेवर पुन्हा कुकर लावून देते, म्हणजे गरमागरम भात खायला मिळतो.
आता डाळ चांगली शिजलेली आहे. रवीने किंवा चमच्याने चांगली ती घोटून घ्यायची आहे. डाळ मात्र चांगली मऊसूत शिजवून घेणं गरजेचं आहे. आवश्यकतेनुसार मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. 2 मिनिटानंतर बघूयात आपण, मस्त आपलं हे घोटलं वांगं या ठिकाणी रेडी झालेलं आहे. आता आपण वरणाला फोडणी देऊयात. तर कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं. बघा मोहरी अशी फुटली पाहिजे, तेव्हाच या वरणाला छान खमंगपणा येतो. पाव चमचा हिंग घालायचा आणि थोडंसं ठेचून घेतलेला लसूण आणि किसून घेतलेलं आलं टाकलेलं आहे. तर साधारण 1 चमचा इतकं आहे हे. 2 हिरव्या मिरच्या, काही कढीपत्त्याची पानं आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. खमंग असा आपला हा तडका परतवला गेला की एक बारीक चिरलेला मीडियम आकाराचा टमॅटो टाकायचा. टमॅटोचा थोडा कच्चापणा गेला, नरम झाला टमॅटो की लगेच यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. कारण आपण शिजवताना सुद्धा हळद घातली, त्यामुळे आता पाव चमचा हळद पुरेशी आहे. यामध्ये घोटून घेतलेली डाळ टाकायची आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. तर ही डाळ आहे ना, खूप घट्टही नसावी आणि खूप पातळही नसावी. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी आणि 1 तुकडा मी गुळाचा टाकलेला आहे, ज्याने ना या कसुरी मेथीचा छान बॅलन्स तयार होतो आणि चवीला खूप छान लागतं वरण. याला छान आता उकळून घ्यायचं आहे. 10-15 मिनटं तरी कमीत कमी आपण हे वरण छान मंद आचेवर उकळत ठेवणार आहोत. थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. एकीकडे आपली भाजी झालेली आहे, डाळीलाही आपण फोडणी दिली आहे. आता आपण बट्टी तयार करूयात. त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये 2-3 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे. इकडे आपलं हे बट्टीचं पीठही छान मुरलेलं आहे. आता याच्या बट्ट्या तयार करूयात. तर काय करायचं, यातून एक गोळा काढायचा आहे आणि गोळ्याला बघा मी कसा आकार देते. असा पोकळ गोळा आतून आपला रेडी झाला पाहिजे. हलक्या हलक्या हाताने ना त्याला असं वरतून गोल करत जायचं आहे. अगदी लाडू करतो त्याप्रमाणे प्रेस करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकताय आपल्या 4 बोटांनी त्याला आतमध्ये लोटत जायचं आणि या पद्धतीने आपल्याला त्याचा गोळा तयार करायचा आहे. मी पुन्हा एक बट्टी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी मस्त आपल्या ह्या बट्ट्या या ठिकाणी तयार होतात. त्यामुळे आता इथे सगळे गोळे याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने. खूप जास्त तुम्ही गोळा दाबून केला ना तर बट्टी आपली छान अशी खुसखुशीत होत नाही. त्यामुळे अशा हलक्या हलक्या हाताने तिचे गोळे करून घ्यायचे आहे. आता ही वाफवणार आहोत. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्यावर ही चाळणी ठेवायची आणि मग आता 20 ते 25 मिनिटासाठी झाकण ठेवून हाय फ्लेमवर आपल्याला या बट्ट्या चांगल्या उकडवून घ्यायच्या आहे. हे बघा मस्त इथे आपल्या बट्ट्या उकडवून झाल्या आहे आणि किती फुललेल्या आहे. आता आहे ना आपल्या ह्या बट्ट्या उकडल्या आहे किंवा आणि बघण्यासाठी काय करायचं, चाकू टाकून बघायचा. तो असा छान क्लीन निघाला म्हणजे आपली या ठिकाणी बट्टी छान उकडली गेली आहे. आता हे बट्टीचं चाळण खाली काढून घ्यायची आणि थोड्याशा गार झाल्या की मग त्या कट करायच्या. जर तुम्ही गरम याच्यात ह्या बट्ट्या कट केल्या ना, कदाचित तुम्हाला वाटेल की त्या थोड्या कच्च्या आहे, पण जशा त्या गार होतात ना पूर्ण छान अशा शिजलेल्या लगेचच आपल्याला दिसतात बघा. तर इथे सगळ्या बट्ट्या मी कट करून घेतल्या आहे. आता इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तुम्ही साजूक तुपामध्ये तळल्या तर अप्रतिम लागतील अजूनच. आता सगळ्या बट्ट्या आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहे. तर मी या सगळ्या बॅचेसमध्ये तळून घेते. तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही शेअर करू शकतात. त्याचबरोबर अगदी खानदेशी पद्धतीने भज्यांची आमटी, शेवची आमटी कशी करायची हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. तर इथं मस्त गरमागरम आपली खुसखुशीत डाळ बट्टी रेडी आहे आणि त्यासोबत अगदी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी घोटली वांग्याची भाजी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तर ही आमच्या घराची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून तर नक्कीच सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.